सर्वांना नमस्कार। आज आमच्या नेव्हल डॉकयार्ड येथील इंडियन नेव्ही येथून आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। ते आमचे मोठे बंधू आदरणीय राजेंद्र गमरे साहेब हे नेव्हल डॉकयार्ड मधून प्रदीर्घ अशी सेवा करून आज 30 जून 2026 रोजी त्यांचा आज नेव्हल डॉकयार्ड मधील शेवटचा दिवस होता। त्यांनी डॉकयार्ड मध्ये त्यांची सेवा करत असताना ते इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये होते आहेत। त्या इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट मध्ये काम करत असताना एक मोठे प्रोजेक्ट ज्या इंडियन नेव्हीच्या शिप्स मोठ्या जहाजी असतात, वॉरशिप असतात, त्या शिपचे पार्ट्स, त्याचे इलेक्ट्रॉनिक पार्ट त्याच्यावर काम करणं। त्याचबरोबर राजेंद्र गमरे साहेब हे जरी चेहऱ्याने शांत स्वभावाचे असतील पण त्या चेहऱ्याच्या पाठीमागे या डॉकयार्डमध्ये नेव्हीमध्ये एक आम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की हे गमरे बंधू ह्या नोकरी करीत असताना, काम करीत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये पण या नेव्हीमध्ये नावलौकिक केलं आहे। एक चांगले कॅरमपटू देखील आहेत ते, आणि मला सार्थ अभिमान आहे त्यांच्याविषयी की ते मी एक ऑल इंडिया SC ST OBC असून आम्ही चालवतो नेव्हल डॉकयार्डमध्ये। बाबासाहेब जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असो, त्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये ते स्वतः सहभागी होतात। आणि ज्या वेळेला त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये, त्यांचा MFS डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये कमीत 500-600 लोक आहेत, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब जयंती साजरी करत असताना ते स्वतः पुढे येऊन बाबासाहेब जयंती मोठ्या धूमधारात साजरी करत असतात। आणि त्यांनी त्या MFS डिपार्टमेंट पायांना मांडलं आहे की ज्या वेळेला बाबासाहेब जयंती असते त्यावेळेला आपण ज्या बाबासाहेबांना आपण आहोत त्या लोकांना त्यांनी, तर इतर लोकांना, आपल्या समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन तिकडे जयंती साजरी करत असतात। आणि आज या आमच्या डॉकयार्ड कॉलेजमध्ये ते गेले 10-12 वर्ष राहायला आले, पण ज्या वेळेला बाबासाहेब जयंती डॉकयार्ड कॉलेजमध्ये असत त्यावेळेला त्यांचं खूप मोठं योगदान असे आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणं। ज्या वेळेला मिरवणूक निघते नेव्हल डॉकयार्डमधून, त्या मिरवणुकीमध्ये ते ज्या टॉवरमध्ये राहतात त्या टॉवरचे सगळे त्यांचे मित्रमंडळी, त्यांचे सहकारी, त्यांचे आजूबाजूला राहणारे लोक त्या ठिकाणी मिरवणुकीमध्ये जे आमचे सर्व छोटे लहान मुलं, महिला कार्यकर्ते ज्या मिरवणुकीमध्ये दमतात, थकतात, त्या ठिकाणी ते टॉवरचे लोक, त्यांचे सहकारी सगळे त्या मिरवणुकीमध्ये देखील ते अल्पोपरचा लोकांना गम्मदान देत असतात। हे असे गमरे साहेब, ते आपण बघतो मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे। आज ते वयाच्या 60व्या वर्षी पदार्पण केले आहे त्यांनी, पण नेव्हल डॉकयार्डमध्ये चांगली आहे सर्व्हिस। आपल्याला माहीतच आहे की माणूस जेव्हा सकाळी निघतो घरातून आणि सकाळी 6 वाजता निघतो, रात्री 8 वाजता घरी येतो, पण त्याच्या पाठीमागे त्यांची पत्नी, हिचा खूप मोठा वाटा आहे। आज ते आपल्या समोर सुदृढ दिसत आहेत, हे आमच्या वहिनी साहेब, त्यांचा मोठा वाटा आहे। सकाळी 5 वाजता उठून त्यांना टिफिन देणं, त्यांच्या तब्येती काळजी घेणं हे ह्या वहिनी साहेबांनी केलं आहे, म्हणून त्या 60व्या वर्षी देखील सुदृढ दिसत आहेत। मी खरोखरच गमरे परिवाराला मानेन की ज्या वेळेला कुठेही सामाजिक कार्य असो, कोणताही कोणा सुख असो, दुःख असो, त्यावेळेला गमरे परिवार आवर्जून त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, म्हणून याच्या पुढे पण राहतील। मी त्यांना रिटायरमेंटच्या नंतर मी सांगेन की आज जे काय आपण आहोत बाबासाहेबांच्यामुळे आहोत, पण त्यांनी हे आपलं जे चळवळीचं काम, आपली समाजसेवा, आपलं जे क्रीडा क्षेत्रातील जे कॅरमपटू तुम्ही काम करताय ते सतत ठेवा, जेणेकरून रिटायरमेंटच्या नंतर माणसाला असं वाटतं की रिटायरमेंट झालं मी काय करणार, ते न करता आपण सतत या फील्डमध्ये राहावं। आणि मी वहिनींना देखील सांगेन, त्यांनी खूप
सर्व्हिसमध्ये खूप वेळ दिला, तुम्हाला आपल्याला वेळ दिला नाही, परिवाराला वेळ दिला नसेल, पण आता उद्यापासून कुठेतरी ते घरात राहतील किंवा दोघंही देखील प्लॅनिंग करा, कुठे बाहेर कुठे टूर करता फिरायचा, हेच मी या ठिकाणी बोलेन. आणि मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव मंडळ एनसीएस कॉलनी याच्या वतीनं निवड डॉक्यात ऑल इंडिया SC/ST ओबीसी असोसिएशन तसेच निवड सिव्हिल कर्मचारी सेना यांच्या वतीनं मी यांना रिटायरमेंट लाईफच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते सांगतो. नमो बुद्धाय जय भीम.